आवश्यकता नाहीये। जर उद्धव ठाकरेंना जर एवढ्या मर्सिडीज दिल्या असत्या तर आतापर्यंत उद्धव साहेबांनी 2 मर्सिडीजची मोठमोठी शोरूम टाकली असती। नीलमताईंनी बोलताना जरा भान ठेवायला हवं होतं, खाल्ल्या अन्नाला जागायला हवं होतं। नीलमताईंनी काय दिलं नाही दिलं त्याच्याबद्दलची मला माहित नाही, परंतु गेल्या विधानसभेच्या वेळेला जे त्यांचे उमेदवार होते त्यांनी पैसे देऊन आम्ही तिकीट घेतल्याचं जाहीर सुद्धा केलेलं आहे आणि म्हणून इतर पक्षातल्या असलेल्या अनेकांना त्यांनी पैसे घेतले, तिकीट दिलेले आहेत। माझ्या जिल्ह्यापर्यंत मर्यादित जर पाहिलं असेल तुम्ही तर वैजापूरचं तिकीट तसंच आहे, कन्नड या पैठणचं तिकीट तसंच दिलं, सिल्लोडचं तिकीट तसंच दिलेलं आहे, माझ्या पश्चिम मतदारसंघामध्ये तसंच तिकीट दिलं। म्हणजे पूर्वी हे कार्यकर्त्याला तिकीट देत होते, परंतु आता जे पैसे देईल त्याला तिकीट ही त्यांची भूमिका होती। वाले काकू कुणाला म्हणताय? टायरवाले काकू आम्ही नीलमताईंना बोलत आहोत, कारण त्यांनी आज मर्सिडीज भेट देण्याची गोष्ट केली। ही भेट आम्ही त्यांना देतोय, आता ही घ्या आणि याच्यातनं गोल गोल फिरा। ज्या नीलम गोरे वाढदिवसाच्या वेळेस आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना मंडप घालायला सांगतात, सामान्य कार्यकर्त्याला एलईडीच्या माळा लावायला लावतात, त्यांना खर्चात घालतात, प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी होते। याबाबत नीलमताई बोलतील का? स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून नेमकं काय काय होतं याबद्दल सुद्धा नीलमताईंनी बोललं पाहिजे। मुळात इथे हा प्रश्न आहे की तुम्ही जर एवढ्या मर्सिडीज दिलेल्या आहेत